मी तुझी कंप्लेंट नाही करणार. गुड. वॉर्डन मॅम, मुलाकडनं शिका काहीतरी. सेन्सिबल आहे तो. माझी दुसरी अट काय ना म्हणे, या दिवसापासून मला कळलंय ना की तू माझ्या डॅडचा मुलगा आहेस. एकही रात्र शांतपणे झोप नाही लागली यार मला. मला शांत झोप मिळवून दे प्लीज. तुला काय सांगायचंय ते नीट स्पष्ट सांग. सांगतो. माझ्या डॅड कडून तुम्ही दोघांनी एकही गोष्ट मागायची नाही. ना त्यांचं नाव, ना त्यांचा पैसा, ना कोणताच हक्क. मान्य आहे? आम्हाला मान्य आहे. नाव आणि पैसा स्वानंदी आणि तिच्या बाळापेक्षा जास्त महत्वाचा नाहीये. मी या सगळ्यावर पाणी सोडते. मला तुझ्या बापाचा पैसा आणि तुझ्या बापाचं नाव काही नको. मला माझा मुलगा आणि सून मिळाली बस. गुड गुड. माझी तिसरी अट. स्वानंदीचा गुन्हेगार मी आहे हे कधीच कोणालाच कळता कामा नये. म्हणे स्वानंदीला सुद्धा नाही. मान्य आहे. आम्ही स्वानंदीला नाही सांगणार. वाव. झाल्या, संपल्या तुझ्या अटी. आता चल डॉक्टरकडे आणि प्लेटलेट्स दे. नाही आई, थांब. घाई करू नकोस. हे बघ सुजित, तुझ्या ज्या अटी सांगितल्या मान्य केल्या आम्ही, पण मला काही गोष्टींबद्दल तुझ्याकडून शब्द हवा. इथून पुढे तू स्वानंदी आणि आमच्या बाळाच्या आजूबाजूला भटकायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, स्वानंदीच्या बाळाला आत्ता प्लेटलेटची गरज आहे तशी इथून पुढे भविष्यातही असेल. जेव्हा जेव्हा बाळाला प्लेटलेटची गरज असेल तेव्हा तेव्हा तू त्या द्यायच्या. ओके? हे मणी, काय आता तू त्या पोझिशन मध्येच नाहीयेस जिथे तू माझा शब्द मागशील. पण ठीक आहे, तुम्ही माझ्या इतक्या गोष्टी मान्य केल्या, ही एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो. डन. मिस्टर मणी, तुम्ही प्लेटलेट द्यायला एवढा उशीर का करताय? प्लीज हरी अप. हो, स्वानंदी आणि तिच्या बाळाची तब्येत प्रत्येक मिनिटाला खालवते आणि आता तो प्लेटलेट दिल्याशिवाय तिला शुद्धही येणार नाही. सो प्लीज वेळ काढू नका, प्लेटलेट्स द्या. हो हो डॉक्टर, आम्ही आलोच. या सुजितरावांचा अजून फोन का आला नाहीये? काय झालं असेल तिकडे? मणी अटी मान्य करणार आहे ना? अरे साधा मेसेज करता येत नाही? सुजितराव मूर्खासारखं काही बोलले नसतील ना? मणीने समजा अटी मान्य केल्या नाहीत तर मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. मग तो काही शांत बसणार नाही आणि मणी चिडला तर मग सुजितरावांची काही खैर नाही आणि पर्यायाने आमची. सुजित, चल
मणी एक मिनिट. नाही काय आहे, कलयुग आहे बाबा. भल्या भल्यांना शब्दावरून फिरताना बघितलंय मी. तू पण उद्या फिरलास तर मी काय करायचं? तुझी तरी काय बोलतोयस तू ज्या अटी सांगितल्या त्या सगळ्या मान्य केल्या आम्ही. का वेळ घालवतोय? चल ना प्लीज. हा, तू सही करायला जेवढा वेळ घेशील ना तेवढाच लागणार आहे मणी. आता सही? तू काय बोलतोय सुजित? मणी, आता ज्या अटी तुम्ही तोंडी मान्य केल्यात त्यासाठी ह्या अग्रीमेंट मध्ये लिहिले, ह्याच्यावर सही कर. म्हणजे माझ्याकडे प्रूफ राहील. मणी, वेळ वाया जातोय. पण सुजित, तू मान्य केलंय सब. तू जेव्हा जेव्हा बाळाला प्लेटलेट्स लागतील तेव्हा तेव्हा देणार आहेस. जेंटलमन्स वर्ड मणी. मागच्या पानावर खाली. वाव, याला म्हणतात बायकोसाठी आणि सुनेसाठी केलेला त्याग. डॅड, ऑल ओके? मणीने सगळ्या अटी मान्य केल्या का? संचिता, तुला रूम मधनं बाहेर जायला सांगितलं होतं ना? तुला या मागणीबद्दल, सुजितरावांच्या अटींबद्दल कसं काय माहिती? तू काय बाहेर उभे राहून चोरून ऐकत होतीस का? डॅड, कॉफी घ्या आधी. आणि चोरून कशाला ऐकायला हवं? तुम्ही गेल्यावर सुजितनेच मला सांगितलं सगळं. मूर्ख आहे सुजितराव. मूर्ख का? त्याने त्याच्या बायकोला सांगितलं म्हणून? खरं सांगू का, तुमचं म्हणणं पटलंय मला. इनफॅक्ट मी तुमच्याच बाजूने. आणि मी सुजितला समजावलं सुद्धा की तू बिनधास्त जा, मणीला सगळ्या कंडिशन्स सांग. मणी ऐकेल. नाऊ लेट्स सी. अरे वा, सुजितरावांनी काम फत्ते केलंय. वा, माझ्या डोक्यावरचं टेन्शन हलकं झालं. इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन. डॅड, तुम्ही एकटेच सेलिब्रेट करणार? नाही म्हणजे जिंकलो तर आपण दोघे सुद्धा आहोत ना. मग चिअर्स करायला माझ्या सुद्धा हातात एक ग्लास असायला हवं. तू पिणार आहेस? ऑफकोर्स डॅड. पण तू प्रेग्नंट आहेस ना? मग हो, मी प्रेग्नंट आहे. मी काही हार्ड ड्रिंक नाही पिणार आहे. जस्ट सॉफ्ट ड्रिंक किंवा तुम्हाला कंपनी म्हणून ज्यूस पिते. हो असं. हा, ठीक आहे. ठीक आहे. ही कॉफी मम्मांना देऊया. चालेल. आय एम सॉरी. आम्ही स्वानंदीच्या बाळाला वाचवू नाही शकलो.
माझं बाळ नाही, माझं बाळ आणि सर वॉर्डन मॅडम मणी सर मणी सर मणी सर मणी सर मणी DNA रिपोर्ट. सुजित DNA रिपोर्ट्स का हवेत तुला आता? मणी वेळ वाया जातोय, तब्येत खालावते स्वानंदीची, बाळाची. गुड. काय आहे म्हणे, या गावाला जायचं नाहीये, त्याचा नकाशा ठेवून काय करणार आहेस तू? आता मीच स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे, याचा कोणताच प्रूफ तुमच्याकडे नाहीये. बिचारी स्वानंदी, तिला आता कधीच कळणार नाही तिचा खरा गुन्हेगार कोण आहे. मणी सर स्वानंदी, मणी सर हो स्वानंदी, 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 हो तुम्ही इथे कशाला आलात मणी स्वानंदी? तिच्या हातात रक्त येते. स्वानंदी, नर्स, तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवा ना प्लीज. स्वानंदी, मणी उचल. स्वानंदी, डॉक्टर, स्वानंदी, स्वानंदी, डॉक्टर. तुम्ही बाजूला थांबा. हा, हे सगळं काय चाललंय इकडे? त्या बाहेर कशा गेल्या? नाही डॉक्टर, आम्हालाही माहित नाही. आम्ही वेटिंग रूम मध्ये बोलत होतो आणि या दिसल्या आणि तेवढ्या चक्कर आली यांना. तुम्हाला काय सांगितलं होतं? पेशंट सोबत राहा सांगितलं होतं ना? सॉरी डॉक्टर. सलाईन लावा त्यांना. मणी, स्वानंदीने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? खरं तर ना माझंच चुकलं. माझं लक्ष जायला हवं होतं ना, मी लक्ष ठेवायला हवं होतं. माझ्यामुळे पण. नाही आई, माझं चुकलं, माझी चूक आहे या सगळ्यात. सुजितने DNA रिपोर्ट्स मागितले, त्याच वेळी जर त्याला दिले असते तर चर्चा झालीच नसते आणि स्वानंदीने काही ऐकलं नसतं. तू वेडा आहेस का? तू स्वतःला का दोष देतोय? यात तुझा काहीच दोष नाहीये.
हा एक योगायोग होता. तू तिच्या भल्यासाठीच करतोयस हे सगळं. आमचं बोलणं स्वानंदीने ऐकलं असेल तर वाट लागेल. मणीला मी ब्लॅकमेल करून गप्प केलाय, पण स्वानंदी जर चिडून पोलिसात गेली तर शॅ. पोलिसात गेली तर गेली, मला घाबरण्याची गरज नाहीये, कारण मी रिपोर्ट फाडून टाकलाय. पण सुजित कुठे आहे? डॉक्टर, स्वानंदी आता बरी आहे ना? त्यांनी मुळात इथून उठून बाहेर जायलाच नको होतं. त्यात त्यांचं बीपी शूट झालं, पल्स रेट वाढला. आता त्यांना कसला तरी स्ट्रेस आहे. आता जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला सांगू शकणार नाही. मी तुम्हाला कधीपासून सांगतो प्लेटलेट द्या म्हणून. तुम्ही डिले का करता आहात? त्यामुळे त्यांची परिस्थिती खालावते आहे. हे बघा, त्यांना काही झालं तर आम्हाला रिस्पॉन्सिबल ठरवू नका. प्लीज लवकरात लवकर प्लेटलेट्स द्या बिफोर इट टू लेट. डॉक्टर, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. सुजित प्लेटलेट्स द्यायला तयार आहे. सुजित? हो, बाळाचा बाप सुजित आहे. काय? मला जेलमध्ये पाठवायला प्रूफ शोधत होतीस ना स्वानंदी? मजा बघ, तुझा आणि तुझ्या सॉरी आपल्या बाळाचा जीव वाचवायला माझीच गरज पडली तुला. शेवटी मीच बाबा आहे ना बाळाचा, पण तुला ते कधीच कळणार नाहीये आता. डॉक्टर चला. ठीक आहे, तुम्ही चला, मी प्रोसिजर सुरू करतो. तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा आणि प्लीज तुम्ही बाहेर या. चला. अगं घरी कधी जाणार आहेस? मी घरी फोन केलाय की आज खूप उशीर होईल म्हणून. आजची प्रोसिजर खूप क्रिटिकल आहे, बराच वेळ लागू शकतो. पण चान्सेस काय आहेत तिचे वाचायचे? सर म्हणाले चान्सेस खूप कमी आहेत, पण आपण आपले पूर्ण प्रयत्न करायचे. एक तू तू ऐकलंस काय काय बोलली ती? हा, म्हणजे स्वानंदी आणि बाळ वाचेल ना? वाचेल. शी, इतकं आनंदाचं ओकेजन होतं, साधा एक पेक सुद्धा पिता आला नाही मला. स्वतः इतकं प्यायले, वर परत मला म्हातारा म्हणतो कसा? प्रेग्नंट आहेस ना तू, तू पिणार? तुला काय करायचंय? अख्खा मूड स्पॉइल केला माझा. दोघेही म्हातारा म्हातारीना फालतू आहेत, नुसत्या चौकशा हव्या असतात नुसत्या. शी. पण मी संचित आहे. मला तुम्ही एक पेक पिऊ दिला नाही म्हणून काय झालं? मी अख्खी एक बॉटल घेऊन आलीये. बेबी, आता तू आणि मी आपण फुल ऑन मज्जा करूया.
Cheers, baby. आज पुन्हा एकदा तुझी परीक्षा मणीच्या प्रेमाला आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश दे. माझ्या स्वानंदीच्या भक्तीला जाग. स्वानंदीला आणि तिच्या बाळाला वाचव. देवा, आजवर माझ्यावर अनेकदा अन्याय झालाय. तो अन्याय मी अनेकदा सहन केलाय. बाकीचं जाऊ दे. माझी ही जन्मदात्री आई मला 30 वर्षांनंतर भेटली, तरी मी तुला दोष दिला नाही कधीच. मनोभावे तुझी सेवा केली आहे, भक्ती केली आहे. पण आता मी गप्प राहील असं मला वाटत नाहीये. काय दोष होता माझ्या स्वानंदीचा? तुझा प्रसाद खाल्ला म्हणून तिची आत्ता ही अवस्था आहे. जर देवाचा प्रसाद खाल्ल्यानंतर भक्तांची ही अवस्था होणार असेल तर भक्तांनी कोणाकडे बघायचं? माझ्या स्वानंदीला काय झालं ना तर मी देवा, स्वानंदीचं आणि माझ्या बाळाचं भवितव्य तुझ्या हातात आहे. प्लीज त्यांचं रक्षण कर, नाहीतर माझा तुझ्यावरचा विश्वास कायम उडेल. नाही म्हणे, असं बोलू नये. विश्वास ठेव त्यांच्यावर. सगळं नीट होईल. असं संयम सोडून नाही चालत. डॉक्टर स्वानंदी, शी इज फाईन. प्रोसिजर व्यवस्थित पार पडली. म्हणजे बाळाला आणि स्वानंदीच्या जीवाला धोका नाहीये ना? म्हणजे काळजी करण्यासारखं नाही ना? काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये ना? नाही, आत्ताच तसं काही सांगता येत नाही, कारण स्वानंदीला अजून शुद्ध आलेली नाही. त्यामुळे ती शुद्धीवर येईपर्यंत धोका टळला असं म्हणता येणार नाही. ती शुद्धीवर येईपर्यंत काही तास बाळ आणि स्वानंदी या दोघांसाठी क्रिटिकल आहेत.